नमस्कार मित्रांनो, आज जर तुम्ही कोणाला विचारलं की डॉक्टर, इंजिनियर आणि डेव्हलपर हे कोण आणि ह्यांचं काम काय, तर सर्वांना माहिती आहे. पण त्याच लोकांना जर तुम्ही विचारलं की मर्चंट नेव्ही म्हणजे काय, तर त्यांच्याकडून एकच उत्तर येतं: 6 महिने काम आणि 6 महिने सुट्टी. परत त्यातही बरेच लोक कन्फ्यूज असतात इंडियन नेव्ही आणि मर्चंट नेव्हीमध्ये. मी आज ह्या व्हिडिओमध्ये डिकोड करणार आहे मर्चंट नेव्ही म्हणजे काय, आणि माझे येणारे व्हिडिओज शिप्स आणि मर्चंट नेव्हीबद्दल रिलेटेड फॅक्ट जाणून घेण्यासाठी तुम्हाला मदत करते. सर्वप्रथम, मर्चंट नेव्ही हा एक प्रायव्हेट जॉब आहे, गव्हर्नमेंट जॉब नाही आहे. गव्हर्नमेंट जॉबमध्ये जे काय फॅसिलिटीज तुम्हाला भेटतात, पेन्शन, सर्व्हिस, ते तुम्हाला मर्चंट नेव्हीमध्ये भेटणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मर्चंट नेव्ही आणि वॉर म्हणजे युद्धाचा काहीही रिलेशन नाही आहे. मर्चंट नेव्ही म्हणजे प्युअर बिझनेस. तो आपल्या सर्वांना माहीतच असेल, इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे काय. सामान आपल्याला एका देशातून दुसऱ्या देशात घेऊन जायचं आहे, तर तो आपण रोडने, समुद्रातून किंवा आकाशातून घेऊन जाऊ शकतो. आता इथे पिक्चरमध्ये येतो पैसा. किती कमी खर्चामध्ये हा सामान आपण एका देशातून दुसऱ्या देशात घेऊन जाऊ शकतो. तिथे समुद्र आणि शिप्स बाजी मारतात. आता सामान तर एका टाईपचा नाही आहे, सामान वेगवेगळ्या टाईपचं आहे. मग शिप्स एका टाईपचे कसे असू शकतात? मर्चंट नेव्हीमध्ये वेगवेगळ्या टाईपचे शिप्स असतात. सो सर्वप्रथम लिस्टमध्ये येतो बल्क कॅरियर. बल्क कॅरियर हे ड्राय कार्गो कॅरी करतात लमसम अमाऊंटमध्ये. फॉर एक्झाम्पल, गहू, कोळसं, साखर, स्टील असे कार्गो ते कॅरी करतात एका देशातून दुसऱ्या देशामध्ये. एक बल्क कॅरियर एका टायमाला 20,000 ते 4 लाख टनपर्यंत कार्गो कॅरी. आता त्यानंतर येतात कंटेनर शिप्स. कंटेनर शिप्स हे कंटेनर कॅरी करतात. आपण हायवेने जाताना कधी ना कधी तर एकाच कंटेनर बघितलंच असेल, केवढा मोठा असतो. हे शिप्स 2,000 ते 25,000 कंटेनरपर्यंत एका टायमाला कॅरी करतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या कंटेनर्समध्ये काय असतं. तर या कंटेनर्समध्ये फिनिश प्रोडक्ट्स असतात. फिनिश प्रोडक्ट्स म्हणजे कपडे, कार्स, इलेक्ट्रॉनिक्स, फ्रूट्स. टँकर शिप्स नावावरूनच समजतं की हे शिप्स लिक्विड कार्गो कॅरी करतात. टँकर शिप जगभरामध्ये ऑइल, केमिकल, ज्यूस, पेट्रोल, केरोसिन असे बरेच लिक्विड कार्गो. त्यानंतर येतात कार कॅरियर्स. कार कॅरियर्स हे कार कॅरी करतात एका देशातून दुसऱ्या देशामध्ये. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की कार आपण का इम्पोर्ट करतो? कार तर इथेही प्रोडक्शन होतो, पण काही लक्झरियस ब्रँड्स आहेत ज्यांचे कार इथे इंडियामध्ये नाही बनवले जातात, ते बाहेरच्या देशात बनवले जातात. आणि जर कोणाला इथे परचेस करायचं असेल तर ते इम्पोर्ट केले जातात. गॅस टँकर्स ह्या नावावरून समजतं की हे जे शिप्स आहेत ते गॅस प्रोडक्ट्स कॅरी करतात, जे आपण आपल्या घरामध्ये रोज यूज करतो. LNG, LPG गॅस जी आपण रोज वापरतो, ती ह्या शिप्सच्या मदतीने ट्रान्सपोर्ट केली जाते. ह्यांना आपण चालता फिरता बॉम्ब म्हणू शकतो, कारण हे शिप्स एका टायमाला 50,000 ते 1 लाख टन गॅस कॅरी करतात. फायनली पॅसेंजर शिप्स म्हणजेच क्रूज शिप्स. यांना तुम्ही चालतं फिरतं 7 स्टार 5 स्टार हॉटेल म्हणू शकता, जे समुद्रावरती तरंगतं. तुमच्याकडे जर भरपूर पैसा असेल आणि तुम्हाला वेकेशन एन्जॉय करायचं आहे, तर तुम्ही या शिप्सवरती जाऊ शकता. इथे तुम्हाला सर्वात लक्झरियस फॅसिलिटीज भेटतील आणि हे शिप्स एका टायमाला 3,000 ते 8,000 पॅसेंजर्सपर्यंत कॅरी करतात. होप करतो हा व्हिडिओ बघून तुम्हाला मर्चंट नेव्ही आणि मर्चंट नेव्हीमध्ये असलेले वेगवेगळ्या प्रकारचे शिप्स जाणून घेण्यामध्ये मदत झाली असेल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत नेक्स्ट टाईम. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.